नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांचे अक्कलकोटमध्ये आगमन केव्हा झाले. तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. भारतभूमीवर संतांच्या आगमनाने अनेकदा भूमी पावन झाली आहे. अशाच एका दिव्य क्षणाची साक्षीदार ठरली ती सोलापूर जिल्ह्यातील लहानशी भूमी म्हणजेच अक्कलकोट. हा क्षण जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज या भूमीवर प्रकट झाले आणि अक्कलकोट आध्यात्मिक तेजाने उजळून निघाले. स्वामी समर्थांचा पुनर्जीवन प्रवास आजही रहस्यात दडला आहे. हिमालयातील कठोर तपस्या, निर्जन जंगलातील साधना आणि भारतभर केलेले भ्रमण या सगळ्यावर प्रवासानंतर सुमारे इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थांचे पावनचरण अक्कलकोटच्या भूमीवर पडले असे मानले जाते. कोणालाही न सांगता, कोणतीही घोषणा न करता एका साध्या योग्यासारखे ते अक्कलकोटमध्ये आले. त्या काळी अक्कलकोटमध्ये एक लहानशी संस्थान होते. राजवाडा, काही वस्ती आणि आजूबाजूला माळरान एवढीच त्याची ओळख होती. पण स्वामींच्या आगमनाने या भूमीमध्ये आध्यात्मिक रूपच बदलून गेले. स्वामी समर्थ बहुतेक वेळा वटवृक्षाखाली स्मशानभूमीजवळ किंवा उघड्यावर ध्यानस्थ बसत असत. त्यांच्या वागणुकीत कधी अपार करुणा तर कधी कठोर राग दिसत असे. त्यामुळे सुरुवातीला लोक त्यांचा वेडा, फकीर किंवा साधा संन्यासी समजू लागले. मात्र त्यांना काही दिवसातच स्वामींची खरी ओळख उलगडू लागली. त्यांना केलेल्या दैवी लीलांमुळे लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण झाली. कुणाच्या आजारावर त्यांनी कृपादृष्टी टाकली, कुणाच्या जीवनातील संकट एका क्षणातच दूर झाले, तर कुणाच्या त्यांनी योग्य मार्ग दाखवला. अक्कलकोटचे राजे, सामान्य जनता, गरीब, श्रीमंत सर्वजण हळूहळू स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये जवळजवळ 22 वर्षे वास्तव्य केले. या काळात अक्कलकोट हे केवळ गाव राहिले नाही, तर ते एक श्रद्धास्थान बनले. स्वामींच्या सानिध्यात लोकांना आत्मिक शांती, विश्वास आणि जीवनाला नवा अर्थ मिळू लागला. अक्कलकोट हे स्वामींची कर्मभूमी ठरले, जिथे त्यांनी भक्तांचे जीवन घडवले. स्वामी समर्थांचे अक्कलकोटमध्ये आगमन म्हणजे केवळ एका संताचे येणे नव्हे, तर भक्तांसाठी देवाच्या साक्षात उपस्थितीचा अनुभव होता. आजही अक्कलकोटचे नाव घेताच स्वामी समर्थांचे स्मरण होते, कारण त्या भूमीवर त्यांनी आपल्या कृपेची अमिट छाप उमटवली आहे. बोला श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले जातील.